वाटणार आहे. आज आपल्या वर्गात एक खास पाहुणा आलाय. त्याचं नाव आहे विशेषण. पण थांबा, विशेषण म्हणजे नेमकं काय बरं? चला, एक छोटी गोष्ट ऐकूया. एकदा काय झालं, राहुल आपल्या मित्राला म्हणाला, अरे माझं घर बघायला ये. मित्र म्हणाला, ठीक आहे, पण तुझं घर कसं आहे? राहुल म्हणाला, घर. मित्र पुन्हा म्हणाला, अरे घर म्हणजे कसं? मोठं, छोटं, सुंदर, लाल. राहुल थोडा विचार करू लागला आणि मग म्हणाला, अरे माझं मोठं घर. आता काय झालं? आपल्याला लगेच घराबद्दल माहिती मिळाली ना. म्हणून मोठे हा शब्द घराबद्दल अधिक माहिती सांगतो. अशा शब्दाला विशेषण म्हणतात. वा, किती सोपं आहे ना. चला, आता अजून काही उदाहरणं पाहूया. मी सांगणार आणि तुम्ही उत्तर द्यायचं. तयार आहात ना? पहिले उदाहरण, गोड आंबा. आंबा कसा आहे? होय, गोड. मग गोड हा शब्द म्हणजे विशेषण. आता लाल फूल. फुलाचा रंग कोणता? बरोबर, लाल. आणखी एक, उंच झाड. झाड कसं आहे? होय, उंच. म्हणून गोड, लाल आणि उंच हे तिन्ही शब्द विशेषण आहेत. पण विशेषणांचेही मित्र आहेत. त्यांचे 3 प्रकार आहेत. चला, त्यांची ओळख करून घेऊया. पहिला मित्र गुणविशेषण, दुसरा मित्र संख्या विशेषण आणि तिसरा मित्र सार्वनामिक विशेषण. एक एक करून भेटूया त्यांना. सर्वात आधी गुणविशेषण. गुण म्हणजे काय? रंग, आकार, स्वभाव, सौंदर्य. म्हणजे एखादी वस्तू किंवा व्यक्ती कशी आहे हे सांगणारी गोष्ट. उदाहरण पाहूया. मोठे घर. मोठे म्हणजे घराचा आकार. काळे केस. काळे म्हणजे केसांचा रंग. पांढरा मुलगा. पांढरा म्हणजे मुलाबद्दल माहिती. सुंदर फूल. सुंदर म्हणजे फुलाचा गुण. म्हणून मोठे, काळे, पांढरा आणि सुंदर हे सगळे गुणविशेषण. खूप छान. आता भेटूया दुसऱ्या मित्राला, संख्या विशेषण. नावावरूनच समजतं संख्या किंवा प्रमाण. उदाहरण पाहूया. चौथी इयत्ता. चौथी ही संख्या आहे. 2.25 वर्षे. इथे वेळेचे प्रमाण सांगितली आहे. दुप्पट वेग. इथे वेगाचे प्रमाण सांगितली आहे. म्हणून संख्या किंवा प्रमाण सांगणारे शब्द संख्या विशेषण. वा, आता तर तुम्ही खूप छान शिकत आहात. आता आपला शेवटचा मित्र सार्वनामिक विशेषण. थोडंसं मोठं नाव आहे, पण समजायला अगदी सोपं आहे. उदाहरण पाहूया. माझे पुस्तक. माझे पुस्तकाबद्दल माहिती सांगते. तो पक्षी. तो पक्षाबद्दल माहिती सांगतो. हा मनुष्य. हा मनुष्याबद्दल माहिती सांगतो. म्हणून माझे, तो आणि हा हे सार्वनामिक विशेषण आहेत. शब्बास. आता खेळ खेळूया. मी वाक्य सांगणार, तुम्ही विशेषण ओळखायचं. तयार? पहिलं, लाल फुगा. विशेषण कोणतं? होय, लाल. दुसरं, गोड आंबा. विशेषण? बरोबर, गोड. तिसरं, माझी पाटी. विशेषण? होय, माझी. वा, तुम्ही तर अगदी हुशार आहात.
स्वतःसाठी एक मोठी टाळी वाजवा. चला, आज आपण काय शिकलो ते आठवूया. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. विशेषणाचे 3 प्रकार आहेत. गुणविशेषण, गुण सांगते. संख्या विशेषण, संख्या किंवा प्रमाण सांगते. सार्वनामिक विशेषण, सर्वनामापासून तयार होते आणि नामाबद्दल माहिती देते. आज तुम्ही खूप छान शिकलात. मला खात्री आहे आता तुम्ही कुठल्याही वाक्यातील विशेषण सहज ओळखू शकाल. तुमच्या अभ्यासाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, मजेदार आणि ज्ञानाने भरलेल्या मराठीच्या धड्यात. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा आणि रोज नवीन काहीतरी वाचत राहा. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.